जय शिवराय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज एक नवीन कवठे गावात नवीन उपक्रम बघायला भेटलाय. त्याच्या मागचं कारण संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार आबा, काय सांगताल या प्रथेबद्दल तुम्ही चालू केली? आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जो रानमेवा असतो तो ज्या त्या वेळेस ज्या त्या ऋतूत ज्या त्या हंगामात तो खाल्ला जायला पाहिजे. तर ह्या हंगामातला हुरडा असेल, हावळा असेल, बोरं असतील, आवळा असेल, हा सगळा त्यातलं अख्ख्या सगळ्या रानमेव्यातला हुरडा पार्टी, हुरडा खाणं हे सगळ्यात मोठं मानलं जातं. जसं आपल्या सणाचा दिवाळी हा राजा मानला जातो, तसं ह्या सगळ्या रानमेव्यात हा हुरडा जो आहे तो सगळ्यात राजा मानला जातो. आणि ह्याच्यात आणि बसल्या बसल्या हुरडा पार्टीचं नियोजन झालं. ते बी दिवस शिवजयंतीचाच ठरवला, कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी आणि सगळ्यांना सुट्टी असते पण सगळी, आणि त्यात शेतकरी बेत सगळ्यांना आपलं एकत्र वेळ मिळावा, सुट्टी मिळावी म्हणून आजचा दिवस काढला. कल्पना सुचली म्हणजे गेले 35-40 वर्ष लोप पावलेलं आहे. पहिल्या रानात मांडव घालायचे, वस्त्या असायच्या, बैल गुरं ह्या दिवसापासून उन्हाळा पावसाळा सुरू होईपर्यंत रानात असायची, वावरात बांधायची. आता ते सगळं लोप पावलेलं आहे. तर हुरडा पार्टीपासून सुरुवात केली. ह्या वर्षी हिथं झाली, पुढच्या वर्षी आणखी 4 दळी जे म्हणतात आपण, पाटील वस्ती असेल, बोराडी असेल, शिरी असेल, इकडं असेल, सगळी हुरडा पार्टी हा प्रत्येकानं हुरडा पार्टी करावी. ह्या बारक्या पोरांना हा वस्ता पुढे द्यावा आणि हा रानमेवा वान वासा हा सगळ्यांना मिळावा, ह्यासाठी ह्याचं आयोजन केलं. आणि लहान मुलांना कळणारच नाही हुरडा काय आणि हुरडा पार्टी काय. उद्या ह्यातली पोरं बाहेर परदेशात बी जातील, पण ही आजची आठवण ती कायम बरोबर घेऊन राहतील की आम्ही 19 फेब्रुवारीला अशा अशा ठिकाणी हुरडा पार्टी केली. बरं, हे करत असताना कोणी एकट्याने केलेलं नाही, सगळी आयोजित आहेत. सगळ्यांनी थोडं 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 हातभार लावला. जसं संक्रांतीच्या सणाला तो वानवासा असतो, प्रत्येकाने ह्यानं द्या त्यानं द्या आणि ती वावसा घेतला जातो, तसा आजचा हा हुरडा पार्टीचा बी येते. एक सगळ्या प्रत्येक भागातल्या लोकांना एक आदर्श घेण्यासारखं आपल्या कवठे गावाने काहीतरी. कवठे गाव नेहमीच आदर्शवत राहिलेलं आणि इथून पुढे बी राहील. जे क्रांतिकारकाचं गाव कवठे म्हणलं जातं ना, ते क्रांती कायमच घडत राहणार आहे गावात. त्या कारण मातीचाच गुणधर्म आहे ठेवणार. आणि हे हुरडा पार्टी नगर साईडला, औरंगाबाद तिकडे जास्त प्रमाणात आहे. आपल्या इकडंच लोक पावलं, माणूस मोबाईलमध्ये बसलाय त्याला हे कळा ना. आजचं 2 तास कसं गेलं हे कुणालाच कळलं नाही. हा एक आटमा अगदी चटणीपासून गुळापासून हा घरचा आहे, सगळा एक नंबर आहे. सगळं काय तरी आजच्या आपल्या हुरडा पार्टीत सामील होतं. त्याच्या हे बघा, मका कणीस होतं, द्राक्ष होतं, खजूर होतं, लिंबू होतं, गुळ होता, चटणी 3-4 प्रकारची चटण्या, लसणाची होती, शेंगदाण्याची होती, ज्वारीची कणस, हरभरा, हावळा, मकाची कणस, वाटाणे, शेंगा, खजूर, द्राक्ष, सगळं सुकामेवा होता. आणि शेवट आईस्क्रीम वर सांगतात आली. त्या आवाज बसलाय त्या आईस्क्रीम मुळेच बसलाय. धन्यवाद, तुम्ही इथं आला, चांगली माहिती घेतली आमची. असंच आमचं हे प्रसार करत